वायुसेना दक्षिण दिशेला कूच करते झाले, पण पाहता तो काय, समोर अथांग समुद्र पसरलेला होता. समुद्राचं ते रौद्र रूप पाहून जांबुवंत मारुतीला म्हणाले, हनुमंता, वेळ आली आहे तुझे विराट रूप दाखवण्याची, तुझी शक्ती दाखवण्याची. प्रभो, आपण निश्चिंत असा. मी वायू वेगानं हा समुद्र लांघून सीतामाईंना शोधून काढीन. मारुती रायांनी आपलं विराट रूप धारण करायला सुरुवात. श्रीराम. आपलं विराट रूप धारण करून लंका नगरीत प्रवेश करते झाले. आपलं रूप बदलून एका छोट्या वानराचं रूप त्यांनी धारण केलं. संध्याकाळ होताच संपूर्ण लंका नगरी पालथी घालत असतानाच मारुती राया अशोक वनामध्ये पोहोचले. रावणाच्या कल्पनेतलं हे वन अशोक वन. स्वर्गातले सगळे वृक्ष रावणाने या वनामध्ये स्थापित केले होते. त्यामध्ये कल्पवृक्ष होता, सुवासिक झाडे होती, गुलाब